18/2/2021 साकार मुरली. मुरलीचे सार: गोड मुलांनो, सुख देणाऱ्या एका बाबाची आठवण करा. या थोड्या वेळेमध्ये योगबळ जमा करा, तर अंतकाळात ते फार कामाला येईल. प्रश्न: बेहदच्या वैरागी मुलांनो, तुम्हाला कोणती आठवण नेहमी राहिली पाहिजे? उत्तर: हे आमचे छी शरीर आहे, याला सोडून परत घरी जायचे आहे, ही आठवण नेहमी ठेवा. बाबा आणि वरसा आठवणीत ठेवा. दुसरे काही पण आठवणीत येऊ नये, हे बेहदचे वैराग्य आहे. कर्म करताना आठवण करण्याचा असा पुरुषार्थ करा, त्यामुळे पापांचे ओझे डोक्यावरून उतरेल. आत्मा तमोप्रधान पासून सतोप्रधान बनेल. ओम शांती. बाबा मुलांना रोज फार सोप्या गोष्टी सांगत आहेत. ही ईश्वरी पाठशाला आहे. बरोबर गीतेमध्ये पण सांगितले आहे, भगवान वाच, भगवान पिता सर्वांचा एक आहे. सर्व भगवान होऊ शकत नाहीत. होय, सर्व मुलं एक पित्याची होऊ शकतात. हे जरूर बुद्धीमध्ये आले पाहिजे की बाबा स्वर्ग नवीन दुनियेची स्थापना करणारे आहेत. त्या पित्याकडून आम्हाला स्वर्गाचा वरसा जरूर मिळाला आहे. भारतामध्येच शिव जयंतीची महिमा केली जाते, परंतु शिव जयंती कशी होते हे तर बाबाच येऊन समजावत आहेत. बाबा कल्पाच्या संगम युगावर येतात. मुलांना परत पतितापासून पावन बनवितात, म्हणजे वरसा देतात. यावेळी सर्वांना रावणाचा श्राप आहे, त्यामुळे सर्व दुःखी आहेत. आता कलयुग जुनी दुनिया आहे, हे नेहमी आठवणीत ठेवा की आम्ही ब्रह्मामुख वंशावली ब्राह्मण आहोत. जे पण स्वतःला ब्रह्मा कुमार कुमारी समजत आहेत, त्यांनी जरूर हे समजले पाहिजे की कल्प कल्प आजोबाकडून ब्रह्माद्वारे वरसा घेत आहोत. एवढी अनेक मुले आहेत, आणखीन कोणाला असू शकत नाहीत. ते सर्वांचे पिता आहेत. ब्रह्मा पण मुलगा आहे. सर्व मुलांना आजोबाकडून वरसा मिळत आहे. त्यांचा वरसा सतयुगाची राजधानी आहे. हे बेहदचे पिता जेव्हा स्वर्गाचे रचयिता आहेत, तर जरूर आम्हाला स्वर्गाची राजाई मिळाली पाहिजे, परंतु हे विसरून गेले आहेत. आम्हाला स्वर्गाची बादशाही होती, परंतु निराकार पिता कसे देतात? जरूर ब्रह्माद्वारे देतील. भारतामध्ये यांचे राज्य होते. आता कल्पाचा संगम आहे. संगमवर ब्रह्मा आहेत, तेव्हा तर बीके म्हटले जाते. अंधश्रद्धेची कोणतीच गोष्ट नाही. दत्तक घेतात. आम्ही ब्रह्मा कुमार कुमारी आहोत. ब्रह्मा शिवबाबाचा मुलगा आहे. आम्हाला शिवबाबाकडून परत स्वर्गाची बादशाही मिळत आहे. अगोदर पण मिळाली होती, ज्याला 5000 वर्षे झालीत. आम्ही देवी देवता धर्माचे होतो. शेवटपर्यंत वाढ होत राहते. जसे क्राइस्ट आले, ख्रिश्चन धर्म आतापर्यंत आहे, वृद्धी होत राहते. ते जाणतात की क्राइस्टद्वारे आम्ही ख्रिश्चन झाले आहोत. आजपासून 2000 वर्षापूर्वी क्राइस्ट आले होते. आता वृद्धी होत आहे. पहिल्या प्रथम सतोप्रधान, मग रजो तमो मध्ये आलो आहोत. तुम्ही सतयुगामध्ये सतोप्रधान होता, मग रजो तमो मध्ये आलात. तमोप्रधान सृष्टीपासून सतोप्रधान जरूर होत आहे. नवीन दुनियेमध्ये आदी सनातन देवी देवता धर्म होता. मुख्य धर्म 4 आहेत. तुमचा धर्म अर्धा कल्प चालतो. इथे पण तुम्ही त्याच धर्माचे आहात, परंतु विकारी झाल्यामुळे
तुम्ही स्वतःला देवी देवता म्हणू शकत नाहीत. तुम्ही आधी सनातन देवी देवता धर्माचे होता, परंतु वाम मार्ग मध्ये गेल्यामुळे तुम्ही पतित बनले आहात. त्यामुळे स्वतःला हिंदू म्हणत आहात. आता तुम्ही ब्राह्मण बनले आहात. उंच ते उंच शिवबाबा आहेत, मग तुम्ही ब्राह्मण आहात. तुम्हा ब्राह्मणांचा सर्वोच्च वर्ण आहे. ब्रह्माची मुले बनले आहात, परंतु वारसा ब्रह्माकडून मिळत नाही. शिवबाबा ब्रह्माद्वारे स्वर्गाची स्थापना करत आहेत. तुमच्या आत्म्याने आता बाबाला ओळखले आहे. बाबा म्हणतात की माझ्याद्वारे मला जाणल्यामुळे साऱ्या सृष्टीच्या आदी मध्य अंताचे ज्ञान समजता. ते ज्ञान मलाच आहे. मी ज्ञानाचा सागर, आनंदाचा सागर, पवित्रतेचा सागर आहे. 21 जन्म तुम्ही पवित्र बनत आहात. आता विषय सागर मध्ये पडले आहात. आता ज्ञानाचे सागर बाबा तुम्हाला पतितापासून पावन बनवित आहेत. कोणत्या गंगेचे पाणी पावन बनवू शकत नाही. स्नान करण्यासाठी जातात, परंतु ते पाणी काही पतित पावन नाही. या नद्या तर सतयुगामध्ये पण असतात, तर कलियुगामध्ये पण आहेत. पाण्यामध्ये फरक राहत नाही. म्हणतात पण की सर्वांचा सद्गती दाता एक राम, तेच ज्ञानाचे सागर पतित पावन आहेत. बाबा येऊन ज्ञान सांगत आहेत. त्यामुळे तुम्ही स्वर्गाचे मालक बनत आहात. सतयुग त्रेतामध्ये भक्ती, शास्त्र इत्यादी काही पण नसते. तुम्ही बाबाकडून नेहमी सुखाचा वारसा घेत आहात. असे नाही तिथे तुम्हाला गंगा स्नान करायचे आहे किंवा कोणती यात्रा करायची आहे. तुमची ही आत्मिक यात्रा आहे, जो कोणी मनुष्य शिकवू शकत नाही. बाबा सर्व आत्म्यांचे पिता आहेत. शरीराचे पिता तर अनेक आहेत. आत्मिक पिता एकच आहेत. हे पक्के पक्के आठवणीत ठेवा. बाबा पण विचारतात तुम्हाला किती पिता आहेत, तर गोंधळून जातात की हे काय विचारत आहेत. सर्वांचा एकच पिता असतो. 2-3 पिता कसे होतील. बाबा समजावतात त्या परमात्मा पित्याची आठवण दुःखामध्ये करतात. दुःखामध्ये नेहमी म्हणतात, हे परमपिता परमात्मा आम्हाला दुःखापासून मुक्त कर. तर 2 पिता झाले ना. एक शरीराचे पिता, दुसरे आत्म्यांचे पिता, ज्यांची महिमा करतात की तुम्ही मात पिता, आम्ही तुमची मुले. तुमच्या कृपेने भरपूर सुख मिळते. लौकिक मातपित्याकडून भरपूर सुख मिळत नाही. जेव्हा दुःख होते तर त्या पित्याची आठवण करतात. हे बाबाच असे प्रश्न विचारतात. दुसरे तर कोणी विचारू शकत नाहीत. भक्ती मार्गामध्ये तुम्ही गात आले आहात, बाबा तुम्ही आलात तर आम्ही तुमच्याशिवाय आणखीन कोणाचे ऐकणार नाही. इतर सर्व दुःख देत आहेत. तुम्ही सुख देणारे आहात. तर बाबा येऊन आठवण देतात की तुम्ही काय म्हणाला होता. तुम्ही जाणत आहात. तुम्हाला ब्रह्मा कुमार कुमारी म्हटले जाते. मनुष्याची अशी पत्थर बुद्धी आहे, जे हे पण समजत नाहीत की बीके कोण आहेत, मम्मा बाबा कोण आहेत. हे काही साधू संत तर नाहीत. साधू संन्याशीला गुरु म्हणतात, मात पिता म्हणत नाहीत. हे बाबा येऊन दैवी धर्म, दैवी राज्य स्थापन करतात. जिथे हे लक्ष्मी नारायण राजा राणी राज्य करत होते. पहिले पवित्र होते, मग अपवित्र बनले आहेत. जे पूज्य होते ते मग 84 जन्म घेतात. पहिल्या प्रथम बेहदच्या बाबाकडून 21 जन्मांचा सुखाचा वारसा मिळतो. कुमारी ती आहे जी 21 कुळाचा उद्धार करते. हे तुमचे गायन आहे. तुम्ही कुमारी आहात.
ग्रहस्थी नाहीत. जरी मोठे आहात परंतु मर्जीवा बनले आहात. सर्व बाबाची मुले मुली बनले आहेत. प्रजापिता ब्रह्मांची अनेक मुले आहेत. आणखीन वाढ होत राहते. मग हे सर्व देवता बनतील. हा शिवबाबाचा यज्ञ आहे. याला राजस्व यज्ञ म्हटले जाते. स्वराज्य प्राप्त करणारा यज्ञ. आत्म्यांना बाबाकडून स्वर्गाच्या राज्याचा वरसा मिळत आहे. या राजस्व अश्वमेध ज्ञान यज्ञामध्ये काय करायचे आहे? शरीरासहित जे काही आहे ते अर्पण करायचे आहे, म्हणजे स्वाहा करायचे आहे. या यज्ञानंतर तुम्ही मग राज्य प्राप्त करता. बाबा आठवण देतात की भक्ती मार्गामध्ये तुम्ही गात होता की हे बाबा, तुम्ही जेव्हा याल तर आम्ही समर्पित होऊ, अर्पण होऊ. आता तुम्ही स्वतःला सर्व ब्रह्मा कुमार कुमारी तर समजत आहात. जरी आपल्या गृहस्थ व्यवहारामध्ये राहतात परंतु पावन राहायचे आहे. कमल फुलासारखे स्वतःला आत्मा समजा. आम्ही बाबांची मुले आहोत. तुम्ही आत्मी आशिक आहात. बाबा म्हणतात, मी एकच माशूक आहे. तुम्ही माशूकला बोलवत आहात. तुम्ही अर्धा कल्पाचे आशिक आहात. ज्याला परमपिता परमात्मा म्हटले जाते ते निराकार आहेत. आत्मा पण निराकार आहे, जी या शरीराद्वारे अभिनय करत आहे. भक्ती मार्गामध्ये पण तुम्हाला अभिनय करायचा आहे. भक्ती रात्र आहे. अंधारामध्ये मनुष्य ठेचा खातात. द्वापर पासून तुम्ही ठेचा खात आले आहात. यावेळी महादुखी बनले आहात. आता जुन्या दुनियेचा अंत आहे. हे पैसे इत्यादी सर्व मातीमध्ये मिळून जातील. जरी कोणी करोडपती आहे, राजा आहे, मुले जन्माला आले तर समजतात हे धन आमच्या मुलांसाठी आहे. आमची मुले नातू खातील. बाबा म्हणतात, कोणी पण खाणार नाहीत. ही दुनियाच नाहीशी होणार आहे. बाकी थोडा वेळ आहे. विघ्न फार पडतील. आपसामध्ये भांडतील. शेवटला असे भांडतील ज्यामुळे रक्ताच्या नद्या वाहतील. तुमचे तर कोणाबरोबर युद्ध नाही. तुम्ही योग बळामध्ये राहता. तुम्ही आठवणीमध्ये राहिला तर कोणी पण तुमच्या समोर वाईट विचाराने आला तर त्यांना भयंकर साक्षात्कार होतील आणि तो झटक्यात पळून जाईल. तुम्ही शिवबाबाची आठवण करता आणि ते पळून जातील. जी पक्की मुले आहेत, पुरुषार्थामध्ये राहतात की माझे तर एकच शिवबाबा, दुसरे कोणी नाही. बाबा समजवतात की हाताने काम करा, मुलांचा घराचा पण सांभाळ करा. परंतु तुम्हा मुलांना बाबांची आठवण करायची आहे, तरच पापाचे ओझे उतरेल. माझीच आठवण करा तर तुम्ही तमोप्रधान पासून सतोप्रधान बनाल, परंतु नंबरवार पुरुषार्थानुसार. मग तुम्ही हे शरीर सोडाल. बाबा सर्व आत्म्यांना मच्छरासारखे घेऊन जातील. बाकी सारी दुनिया सजा खात राहील. भारतामध्ये बाकी थोडे जाऊन राहतील. त्यांच्यासाठी हे महाभारताचे युद्ध आहे. इथे तर फार वृद्धी होईल. प्रदर्शनी, प्रोजेक्टर इत्यादीद्वारे किती ऐकत आहेत. ती प्रजा बनत आहे. राजा तर एकच असतो, बाकी प्रजा बनतात. वजीर पण प्रजेच्या रांगेमध्ये येतात. खूप प्रजा बनते. एका राजाची लाखोंच्या अंदाजामध्ये प्रजा असते. तर राजा राणीला मेहनत करावी लागेल ना. बाबा म्हणतात, सर्व काही करताना निरंतर माझी आठवण करा. जसे आशिक माशूक असतात, त्यांचे शारीरिक प्रेम असते. तुम्ही मुले यावेळी आशिक आहात. तुमचे माशूक आले आहेत. तुम्हाला शिकवत आहेत.
शिकून शिकून तुम्ही देवता बनाल. आठवणीने विकर्म विनाश होतील आणि तुम्ही सदैव निरोगी पण बनाल. मग 84च्या चक्रांची पण आठवण करायची आहे. सतयुगामध्ये एवढे जन्म, त्रेतामध्ये एवढे जन्म. आम्ही देवी देवता धर्मवाल्यांनीच पूर्ण 84चे चक्कर लावले आहे. पुढे चालून तुमची फार वृद्धी होईल. तुमचे सेवा केंद्र हजारोंच्या अंदाजामध्ये होतील. गल्ली गल्लीमध्ये समजावत राहाल की फक्त बाबांची आणि वर्षेची आठवण करा. आता परत घरी जायचे आहे. हे तर छीछी शरीर आहे. हे बेहदचे वैराग्य आहे. संन्यासी तर फक्त हदचे घरदार सोडून जातात. ते हठयोगी आहेत. ते राजयोग शिकवू शकत नाहीत. म्हणतात की ही भक्ती पण अनादी आहे. बाबा म्हणतात ही भक्ती तर द्वापरपासून सुरू झाली आहे. 84च्या पायऱ्या उतरून आता तुम्ही तमोप्रधान बनले आहात. तुम्हीच ते देवी देवता होता. ख्रिश्चन म्हणतात आम्ही तेच ख्रिश्चन होतो. तुम्ही जाणता आम्ही सतयुगामध्ये होतो. बाबाने देवी देवता धर्माची स्थापना केली. हे जे लक्ष्मीनारायण होते ते आता ब्राह्मण बनले आहेत. सतयुगामध्ये एक राजा राणी होते, एक भाषा होती. हे पण मुलांनी साक्षात्कारामध्ये पाहिले आहे. तुम्ही सर्व आदी सनातन धर्माचे आहात. तुम्हीच 84 जन्म घेत आहात. ते जे म्हणतात आत्मा निर्लेप आहे किंवा ईश्वर सर्वव्यापी आहेत ते चूक आहे. सर्वात आत्मा आहे. मग कसे म्हणतात की आमच्यामध्ये परमात्मा आहे? मग तर सर्वच पिता होतील. किती तमोप्रधान बनले आहेत. पूर्वी जे ऐकत होता ते मानत आले आहात. आता बाबा येऊन सत्य सांगत आहेत. तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे, ज्यामुळे तुम्ही सृष्टीच्या आदी मध्य अंताला ओळखले आहे. अमर कथा पण हीच आहे. बाकी सूक्ष्मवतनमध्ये कथा इत्यादी नसतात. हे सर्व भक्ती मार्गाचे कलम आहे. तुम्ही अमर कथा ऐकत आहात अमर बनण्यासाठी. तिथे तुम्ही खुशीने एक शरीर सोडून दुसरे घेत असता. इथे जर कोणी मेला तर रडतात, पडतात. तिथे रोग इत्यादी नसतात. सदैव नेहमीसाठी आरोग्य संपन्न असतात. आयुष्य पण फार मोठे असते. तिथे पतितपणा होत नाही. आता हे सर्व पक्के करायचे आहे की आम्ही 84 जन्मांचे चक्र पूर्ण केले. आता बाबा आम्हाला घेऊन जाण्यासाठी आले आहेत. पावन बनण्याच्या युक्त्या पण तुम्हाला सांगत आहे. फक्त बाबाची आणि वर्षेची आठवण करा. सतयुगामध्ये 16 कला संपूर्ण, मग कला कमी होत जातात. आता तुमच्यामध्ये कोणत्या कला राहिल्या नाहीत. बाबा दुःखापासून सोडवून सुखामध्ये घेऊन जातात. त्यामुळे मुक्तीदाता म्हटले जाते. सर्वांना आपल्या बरोबर घेऊन जातात. तुमचे गुरु तुम्हाला बरोबर थोडेच घेऊन जातात. ते गुरु निघून गेले तर त्यांच्या शिष्याला गादीवर बसवितात. मग शिष्यामध्ये फार गडबड होऊन जाते. आपसामध्ये गादीसाठी भांडतात. बाबा म्हणतात मी तुम्हा आत्म्याला बरोबर घेऊन जातो. तुम्ही संपूर्ण बदलले नाही तर सजा खाल आणि पदभ्रष्ट होईल. इथे राजधानी स्थापन होत आहे. अच्छा, गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलाप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार. पॉइंट 1. आठवणीचा असा अभ्यास करायचा आहे जे वाईट विचारवाले समोर आले तर त्यांचे परिवर्तन होईल. माझे तर एक बाबा
दुसरे कोणी नाही या पुरुषार्थामध्ये राहायचे आहे. पॉइंट 2, स्वराज्य प्राप्त करण्यासाठी शरीरासहित जे काही आहे ते अर्पण करायचे आहे. जेव्हा या रुद्र यज्ञामध्ये सर्व काही स्वाहा कराल तेव्हा राज्यपद मिळेल. वरदान: ज्ञानी तू आत्मा बनून ज्ञानसागर आणि ज्ञानामध्ये सामावून जाणारे सर्व प्राप्ती स्वरूप भव. जे ज्ञानी तू आत्मे आहेत ते नेहमी ज्ञानसागर आणि ज्ञानामध्ये सामावलेले असतात. सर्व प्राप्ती स्वरूप बनल्यामुळे इच्छा मात्र अविद्या स्थिती स्वतःच राहते. जे अंश मात्र पण कोणत्या स्वभाव संस्काराच्या अधीन आहेत, नाव मान शान मागतात, काय का च्या प्रश्नांमध्ये ओरडतात, बोलतात. आत एक बाहेर दुसरे रूप आहे. त्यांना ज्ञानी तू आत्मा म्हटले जात नाही. बोधवाक्य: या जीवनामध्ये अति इंद्रिय सुख व आनंदाची अनुभूती करणारेच सहज योगी आहेत. ओम शांती.